आणि तुला जर खरड्याला येऊन हाणायचं असेल तर मी आता येतो, एकटा येतो. एकटा नाही अरे मग आता तू बोलला ना, तू ऐकतच नाही म्हणलं. काहीच प्रॉब्लेम. मी आता एकटा येतो खरड्यात. तुला कुठे यायचंय सांग मला, मी तिथे येतो. तू मारून टाक मला. रोज खरड्यातच आम्ही. काय प्रॉब्लेम आहे त्याला? अरे बाबा तुला बोललोच नाहीये कोणी, तुला मध्ये बोलवलंच नाहीये कोणी, तू मध्ये कशाला ताव मारतोय? अहो साहेब अख्खा गाव जमा झाले. टेस्टिंगला द्या, वॉटर टेस्टिंगला द्या. बिघडलं का काय ते? कॉईल दुसरा आहे, 2 इन्व्हर्टर आहे की आतमध्ये? 50,000चं इन्व्हर्टर इन्व्हर्टर आहे की आतमध्ये? कशाला चाव्या घ्या. ग्रामसेवक महागाचे पाणी येते, गरम झेल पाणी येते. चिलर साठी हा पाईप. ग्रामसेवक कुठे आहेत? चाव्या कुठे आहेत? हा कुठे आहेत सरपंच? घेऊन या ना. का पैशाच्या टायमिंगला त्याच्या पैसे काढायला कसे पुढे येत? मग आता पाणी गढाळ पाणी लोक उघडून दाखवते आतमध्ये. गरम झर पाणी देतात. 2,500-3,000 लोकसंख्या. 3 प्लॅन्ट मग काय? प्लॅन्ट मग काय? 2 टाक्या पांढऱ्या पांढऱ्या. कोणाला हाणायचे? तुला कधी काम करायचं म्हणलंय? ऐक ना, तुला अजून मी नाव एक शब्द बी बोललो नव्हतो. तुला एक शब्द बी बोललो नव्हतो. तुला एक शब्द बी बोलत नाही. तू बोलले का? तुला मध्ये बोलायची गरज नव्हती. तू काम करतोय तुझ्या पद्धतीने कर. त्याला काय करायचं आम्ही बघू. तू मध्ये काय कॉलर होता टाईट करून येतो परत एक वेळेस. तू मग काल बी आता काय म्हणलं खरड्यात असल्यानं? असता तर बघितलं असतं. काय म्हणला तू आता? ही सगळी ऐकायला बोलते तर आता येणार. चल खरड्यात येऊन काय करणार तू? काय बोललो मी ऐकलं. तू खरड्यात येऊन काय करणार सांग? खरड्यात येऊन काय करणार तू? मग अरे तू नीट राह ना. जर नीट लिहिता ठेव. काम करतोय तू. मग लिहिता ठेव. आवाज कमी ठेव. तुला बोललो होतं कोणी? तुला मी एकदा बोलायला आलोय? हा मग तुला मोजून दाखवायची काय गरज आहे? काय गरज काय? अरे राजा ऐक मी काय सांगत आहे, आम्ही खूप नियमाने काम करणारी माणसं. आम्हाला आम्ही आमच्या जिंदगीत आजपर्यंत कधीच कोणाबरोबर वाद केला नाही, कधीच कोणाबरोबर केला नाही. हे बघ तुझा काहीच रोल नाहीये. तुला तुझे पैसे भेटणार, तुझं काम होणार. याच्यामध्ये ज्या लोकांनी पैसे खाल्ले तू सोडून त्या प्रत्येकाला धरायचे. ऐक त्याच्यासाठी आमचं काम करतो. तुझा काहीच संबंध तुझ्या रोडमुळे बोलतच नाहीत आम्ही. हे बघ याच्यामध्ये आश्वासनं काय घेतलेत बघ. ग्रामपंचायत स्तरावरती 2020-21 ते आतापर्यंत झालेल्या प्रत्येक कामाची चौकशी. तुझा काय संबंध आहे याच्यावर? तुला मी काल बी सांगितलं तर मध्ये येऊ नको. तुला काल बी सांगितलं येऊ नका. आणि तुला जर खरड्याला येऊन हाणायचं असेल तर मी आता येतो, एकटा येतो. एकटा नाही अरे मग आता तू बोलला ना, तू ऐकतच नाही म्हणलं. काहीच प्रॉब्लेम. मी आता एकटा येतो खरड्यात. तुला कुठे यायचंय सांग मला, मी तिथे येतो. तू मारून टाक मला. रोज खरड्यातच आम्ही. काय प्रॉब्लेम आहे त्याला? अरे बाबा तुला बोललोच नाहीये कोणी, तुला मध्ये बोलवलंच नाहीये कोणी, तू मध्ये कशाला ताव मारतोय? अहो साहेब अख्खा गाव जमा झाले. त्यांना कोण काय बोललंय का? हे उघडायला लावा ना साहेब. तुम्हाला आतलं दाखवू द्या आम्हाला. थोडा नाही तर कुलूप नसतं उघडत. बघा ना तुमच्या चावी कोणाकडे? या माणसाला अख्ख्या बंगला बांधलाय मी खडी घेऊन. त्याला कशाला बोलेल मी? काही रोजचे संबंध आहे तर कधी संबंधच नाही. काही गरजच नाही. आता तरी पैसे मिळणार आहे एवढंच आपल्याला. आता हे अंदाज आपल्या त्यामध्ये बांधून तेवढं हे करायला. ऍक्च्युअली मुद्दा येणार आहे तो थोडं सिरियस नाही. मला काय म्हणायचं, आम्ही आतापर्यंत तुम्हाला अजून बी सांगतो, आम्ही फक्त अधिकारी पकडले. आम्ही ना कोणत्या सरपंचाला ग्रामसेवकाला बोलतो. आम्ही फक्त ग्रामसेवकाला बोलतो. आता हा व्यक्ती काल बी आला. काल बी त्याला गोडीत सांगितलं होतं की तू मध्ये पडू नको. आज बी तुमच्या समोर तो धरा टेप धरा. आता त्याची भाषा कशी होती तुम्ही सगळ्यांनी बघितली. मग चिडणार की नाही गाव?
कसं झालं तुमचं ते कसं आता टिपसाठी आम्ही बोलतो, ते ऐका बघा. काम दिलं तुमचं बरोबर आहे. तुम्हाला काय वाटलं का तुझ्या विरोधात काहीच नाहीये बाबा, तुझा काहीच संबंध नाही याच्यात. मला काहीच करायचं नाही तुझ्या कामाचं. हे आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या संदर्भात आहे हे. हे काय आमच्या याच्यात नाही ग्रामपंचायत तुमच्या समाजात तर मंडळी, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलाय. रविराज साबळे यांचा हा व्हिडिओ आहे. मी येतो खेरड्याला, एकटा येतो, मग हवं तो मार तुम्हाला, अशा आशयाचं वक्तव्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मंडळी, खेरडा येथील पाणी योजना आणि ग्रामपंचायत प्रशासनामधले वादाचं हे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे. मी आता एकटा येतो, तुला कुठे यायचं ते सांग मला, मी तिथं येतो. तुला खेरड्याला येऊन हाणायचं असेल तर मी तयार आहे, हाण बाबा मला, असं रविराज साबळे या ठिकाणी म्हटलं आहे. ग्रामसेवक आणि सरपंचाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला. पाणीपुरवठा योजनेतील अनियमितता आणि तांत्रिक बिघाड या ठिकाणी समोर आला. गावातील कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव देखील समोर आला. नियमाने काम करण्याचा आणि भ्रष्टाचाराला विरोध करण्याचा दावा या ठिकाणी करण्यात आला. खेरडा गावातील पाणीपुरवठा योजना निधीचा कथित गैरव्यवहार आणि ग्रामपंचायत प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव हा या ठिकाणी दिसून येतोय आणि त्यामुळे झालेल्या तीव्र वादाचा हा व्हिडिओ, हा सारांश आता आपण बघतो आहोत. यात प्रामुख्याने पाणी चाचणीमधल्या त्रुटी, 50,000 रुपयांचा निधी आणि 2020 पासूनच्या कामाच्या चौकशीबाबत चर्चा करण्यात आली आहे. मंडळी, संभाषणातून असं दिसून येतं आहे की खेरडा येथील पाणीपुरवठा आणि शेतीसाठीच्या पाण्याच्या नियोजनामध्ये गंभीर अशी तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटी आहेत. पाणी चाचणीतील बिघाड आणि सुमारे 50,000 रुपयांच्या निधीच्या वापराबाबत गंभीर असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला. केवळ पैशाच्या व्यवहारावेळीच प्रशासन सक्रिय होते असा आरोप करण्यात आला. शेतीसाठीच्या पाण्याच्या नियोजनात मोठी गुंतागुंत असल्याचं यात नमूद करण्यात आलं. तर वैयक्तिकरित्या कोणाशी भांडण नाही आहे, परंतु सार्वजनिक कामात त्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. नियमानुसार काम करणाऱ्यांवर भर देत वक्त्याने मध्यस्थी करणाऱ्यांना या प्रकरणापासून दूर राहण्याचा इशारा दिला. ज्या लोकांनी बेकायदेशीरपणे पैसे खाल्ले आहेत त्यांना ते परत करावे लागतील किंवा त्याचा जाब हा द्यावा लागेल अशी भूमिका या ठिकाणी मांडण्यात आली आहे. 2020 पासून ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या प्रत्येक कामाची अधिकृत नोंद तपासणीची मागणी करण्यात आली. या वादात संपूर्ण गाव एकत्र आलं. स्थानिक प्रशासनाविरुद्ध मोठा असंतोष निर्माण झाला. वक्त्याने समोरासमोर येऊन चर्चा करायचं किंवा कायदेशीर मार्गाने जाण्याचे आव्हान दिलं. गावात सध्या तणावाचं वातावरण बघायला मिळतं. 2020 पासून ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या सर्व कामांच्या नोंदींची सखोल पडताळणी करण्यात यावी. पाणी चाचणीतील तांत्रिक बिघाड आणि 50,000 रुपयांच्या निधीचा विनियोगाची चौकशी करण्यात यावी. ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या उपस्थितीत पाणी नियोजनातील गुंतागुंत सोडवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात यावी. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींकडनं निधीच्या वापराचा हिशोब मागवावा असं या ठिकाणी नमूद करण्यात आलं. हा वाद केवळ वैयक्तिक नसून तो खेरडा गावातील प्रशासकीय पारदर्शकता आणि मूलभूत सुविधांशी निगडीत आहे. ग्रामपंचायतीच्या मागील 3 वर्षाच्या कामांचं लेखापरीक्षण आणि पाणीपुरवठा योजनेचे पुनरावलोकन या ठिकाणी करणं हा प्रभावी उपाय असल्याचं समोर येतं. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.